विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेत आपण या प्रकरणातील वाढ आणि विकास हा घटक पाहिलेला होता. वाढ आणि विकास ही जी संकल्पना आहे, यामध्ये वाढ ही विकास संकल्पनेतील एक घटक आहे. विकास ही एक व्यापक आणि मोठी संकल्पना आहे. बऱ्याच वेळेस वाढ आणि विकास हे एका अर्थाने शब्द वापरला जातो, पण वाढ आणि विकास यामध्ये फरक आहे हे आपण मागच्या तासिकेत अनेक उदाहरणाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. वाढ या संकल्पनेपेक्षा विकास ही संकल्पना मोठी आणि डिस्क्रिप्टिव्ह आहे, व्यापक आहे. आज आपल्याला विकास ही अवस्था म्हणजे विकासाच्या अवस्था हा पॉईंट्स अभ्यासायचा आहे. बालकाच्या विकासाचा विचार करण्यासाठी विकासाचे विविध टप्पे सांगितलेले आहेत. त्या टप्प्यांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. त्यांनाच विकासाच्या अवस्था असेही म्हणतात. सर्व व्यक्ती या अवस्थांना नेमक्या एकाच वयात पोहोचतात व एकाच ठराविक वयात बाहेर पडतात असेही त्यामध्ये नाही. म्हणजेच प्रत्येकाचा त्या अवस्थेमध्ये जगण्याचा वेग भिन्न असतो, म्हणजेच वेगळा असतो. म्हणूनच या अवस्था केवळ स्थूलमानानेच घ्यायच्या आहेत. बालकाचा विकास अवस्थांचा अभ्यास पद्धतशीरपणे करणे सोयीचे व्हावे म्हणून विकासाचे टप्पे पुढील वयोगटानुसार विभागले गेलेले आहेत. ते कोणते टप्पे आहेत या गोष्टीचा अभ्यास या पॉईंट्समध्ये आपल्याला करायचा आहे. आता हे जे टप्पे आहेत, या टप्प्यामध्ये प्रामुख्याने 2 टप्पे महत्त्वाचे मानले जातात. 2 टप्पे प्रामुख्याने महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये जन्मपूर्व अवस्था हा एक पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा आहे जन्मोत्तर अवस्था. परत जन्मोत्तर अवस्थेचे काही भाग केलेले आहेत. त्या अगोदर आपल्याला जन्मपूर्व अवस्थेमध्येही काही भाग केलेले आहेत. तो घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. आता जन्मपूर्व अवस्था हा जो कालखंड आहे, प्रसूतीपूर्वीचा कालखंड आहे. म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदरची अवस्था, म्हणजे जन्मपूर्व अवस्था. याला दुसरं नाव असंही आहे, प्रसूतीपूर्व काळ. म्हणजे प्रसूती होण्याच्या अगोदरचा काळ, म्हणजे जन्माला बालक येण्याच्या अगोदरचा कालखंड. याला जन्मपूर्व अवस्था असं म्हणतात. गर्भधारणा ते जन्मापर्यंतचा कालखंड असंही त्याला म्हणतात, म्हणजे जन्मपूर्व अवस्था. गर्भधारणेपासून जन्म होईपर्यंतचा 9 महिन्याचा काळ म्हणजे जन्मपूर्व अवस्था होय. या काळातील विकास मुख्यतः शारीरिक स्वरूपाचा असतो. शरीराची अत्यंत झपाट्याने वाढ होते. साधारणपणे 7व्या महिन्यापर्यंत विकासाचे कार्य बऱ्याच प्रमाणामध्ये झालेले असते आणि त्यामुळेच या काळात जर मूल जन्माला आले तर ते जगण्याचीही बरीच शक्यता असते.
गर्भावस्थेचा पूर्ण काळ 9 महिन्याचा असतो. मानवी मूल या दृष्टीने ह्या काळात मुलांचा खूपच विकास झालेला असतो. आता 7वा महिना म्हणजे हा कालखंड पूर्ण झालेला नसतो, पण या कालखंडात त्याचा विकास होऊन त्याला एक रूप प्राप्त झालेलं असतं. त्या बाळाला त्याच्या सर्व अवयवांची वाढ झालेली असते, पण पूर्ण वाढ झालेली नसते. म्हणून त्याला प्री मॅच्युअर्ड कालखंड असंही म्हणतात. आणि मग कधीकधी त्या कालखंडामध्येही बाळ जन्माला येतं. त्याला प्री मॅच्युअर्ड डिलिव्हरी आपण म्हणतो. आणि 9व्या महिन्याला जे बाळ जन्माला येतं त्याला मॅच्युअर्ड डिलिव्हरी असं म्हणतो. म्हणजे साधारणतः 9 महिन्याचा कालखंड जो असतो तो पूर्ण कालखंड मानला जातो. आणि या कालखंडालाच जन्मपूर्व अवस्था असं म्हणतात, म्हणजे प्रसूतीपूर्वीचा काळ असं म्हणतात. आता यामध्ये आपल्याला जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था या दोन्ही अवस्थेचे चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. एका चित्रामध्ये दिलेला आहे जन्मपूर्व अवस्था म्हणजे 250 ते 300 दिवसाचा कालखंड. 250 म्हणजे 7वा महिन्याचा कालखंड आणि 300 म्हणजे 9व्या महिन्याचा कालखंड. एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 9 महिने ते कालखंड जर पाहिला 9 त्रिक 27 म्हणजे या कालखंडात ते या कालखंडापर्यंत 7व्या ते 9व्या महिन्यापर्यंत ते बाळ आईच्या कुशीत राहतं. या अवस्थेला जन्मपूर्व अवस्था असं म्हणतात. आणि जेव्हा जन्माला येतं आईच्या गर्भाशयातून ते बाहेर येतं तो कालखंड म्हणजे जन्मोत्तर कालखंड. तो कालखंड म्हणजे जन्मोत्तर कालखंड. त्या कालखंडाचंही चित्र इथं आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुम्ही पाहत आहेत आईच्या पोटामध्ये गर्भाशयामध्ये जेव्हा बाळ असतं त्या बाळाचं चित्रही आपल्याला पाहायला दिलेलं आहे. आणि जेव्हा आईच्या गर्भाशयातून ते बाहेर येतं त्या कालखंडाला जन्मपूर्व अवस्था असं म्हणतात. आणि जेव्हा तो बाहेर येतो त्या कालखंडाला जन्मोत्तर अवस्था असं म्हणतात. त्यामध्ये तुम्हाला त्याचे चित्र दिलेले आहेत. हा त्याचा विकास कसा होत जातो हे या चित्राच्या आधारे आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्यांदा तो झोपलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. नंतर तो बसून खेळालेल्या अवस्थेत पाहायला दिसतोय. नंतर हळुवारपणे तो रांगायलेला पाहायला मिळतोय. नंतर तो उठून उभारलेला पाहायला मिळतोय. हे असा विकास त्याचा जन्मोत्तर अवस्थेमध्ये होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. हे चित्राच्या आधारे आपल्याला पाहायला मिळतं. आता या बाल्यावस्था जो प्रकार दिलेला आहे या अवस्थेमध्ये काही तक्त्या आधारे आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यामध्ये अवस्था सांगितलेल्या आहेत, त्या अवस्थेचा कालखंड सांगितलेला आहे, कालावधी. त्या अवस्थामध्ये
अवस्था या कॉलममध्ये एक विभाजन केलेलं आहे आणि कालावधीमध्ये एक विभाजन केलेलं आहे. त्या तक्त्याची आपण माहिती पाहिल्यानंतर आपल्याला अगदी स्पष्ट होतं. जनन अवस्था दिलेली आहे पहिली, त्याचा कालखंड सांगितलेला आहे 0 ते 2 आठवडे हा जनन अवस्थेचा कालखंड आहे. आणि या अवस्थेमध्ये अर्भकावस्था आणि पूर्वबाल्यावस्था ह्या अवस्थेमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचा कालखंड सांगितलेला आहे कालावधी जन्मापासून ते 6 वर्षापर्यंत. दुसरी अवस्था सांगितलेली आहे अर्भकावस्था किंवा गर्भावस्था, म्हणजे 15 दिवसानंतर ते अर्भकामध्ये त्याचं रूपांतर होतं. तो कालखंड म्हणजे 2 ते 10 आठवड्याचा कालखंड मानला जातो. त्याची अवस्था उत्तर बाल्यावस्था किंवा किशोरावस्था, उत्तर बाल्यावस्थेलाच किशोरावस्थाही म्हणतात. हा कालखंड आहे 6 ते 12 वर्षाचा कालखंड सांगितलेला आहे. म्हणजे इयत्ता 1 ते 5वी पर्यंतचा जो 6वी पर्यंतचा कालखंड आहे तो किशोरावस्थेचा कालखंड मानला जातो. तिसरी अवस्था सांगितलेली आहे भ्रूणावस्था. भ्रूणावस्थेचा कालखंड सांगितलेला आहे 10 आठवडे ते जन्मापर्यंतचा कालखंड. यामध्ये या नंतर कालावधी पाहिल्यानंतर अवस्थेमध्ये दिलेला आहे कौमार्य अवस्था, तिचा कालखंड सांगितलेला आहे 12 ते 21 वर्षापर्यंतचा कालखंड, कुमारावस्था आपण त्याला म्हणू. त्यानंतर तारुण्यावस्था सांगितलेली आहे वय वर्ष 21 ते 40 वर्षाचा कालखंड दिलेला आहे. त्यानंतर प्रौढावस्था सांगितलेली आहे वय वर्ष 40 ते 60 वर्षापर्यंतचा कालखंड प्रौढावस्थेचा कालखंड मानलेला आहे. आणि नंतरची शेवटची अवस्था सांगितली आहे ती वृद्धावस्था. त्या वृद्धावस्थेचा कालखंड 60 वर्षाच्या पुढचा कालखंड, म्हणजे 60 वर्षापासून मृत्यूपर्यंतचा कालखंड हा वृद्धावस्थेचा कालखंड सांगितलेला आहे. अशा पद्धतीने हे कालखंडाचा त्या तक्त्यामधून आपल्याला अभ्यास होतो. आता जन्मपूर्व अवस्था आपण पाहिली. त्यानंतर आता दुसरा प्रकार जे आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेला आहे ते म्हणजे जन्मोत्तर अवस्था, म्हणजे जन्मल्यानंतरची अवस्था. बालक जेव्हा आईच्या पोटातून बाहेर येतो, गर्भाशयातून जेव्हा बाहेर येतो तेव्हाची अवस्था म्हणजे जन्मोत्तर अवस्था होय हे मानलं जातं. यामध्ये अर्भक अवस्था आणि पूर्व बाल्यावस्था याचा समावेश होतो. अर्भक अवस्था आणि पूर्व बाल्यावस्था 0 ते 6 वर्ष कालखंडाची अवस्था आहे. जन्मोत्तर अवस्थेतील ही पहिली अवस्था मानली जाते. जन्मोत्तर अवस्थेतील काय मानली जाते? ही पहिली अवस्था मानली जाते. ही जलद गतीने विकसित होणारी अवस्था मानली जाते. म्हणजे अगदी जलद गतीने फास्ट यामध्ये बालकाचा विकास होतो. मूल या अवस्थेत हात आणि डोळे यांच्या मदतीने व्यक्त होऊ लागते. सुरुवातीचा कालखंड हात वारे करतं, डोळे वगैरे खुणवतं, डोळ्याच्या नजरा फिरवतं आणि यातूनच त्याचा विकास होत असतो. शारीरिक कौशल्य संपादन करण्याचा वेग या अवस्थेमध्ये सुरुवातीला अफाट असतो, म्हणजे फार असतो. पुढे तो कमी होत जातो. या अवस्थेतील मूल मोठ्या प्रमाणात मोठ्या माणसावर अवलंबून असते. म्हणजे मोठी जी माणसं असतात त्या मोठ्या माणसांवर हे मूल अवलंबून असते. क्रिया प्रियता हे या कालावधीत या वयातील बालकांचं खास वैशिष्ट्य सांगता येईल. बालक अनुकरणप्रिय असतात. या वयातील मुलामध्ये खूप जिज्ञासा असते आणि बालकांचे मन चंचल असते. ते मोठ्यांचं अनुकरण करतात, अनुकरण प्रिय असतात. बघा तुम्ही वय वर्ष 0 ते 6 या अवस्थेतील मुलं
त्यांच्यासमोर मोठ्या माणसाने जी कृती केली ती कृती करून दाखवतात. आणि मोठ्या माणसाचं बघून प्रत्येक कृती ते शिकत असतात. म्हणून या अवस्थेतील मुलांसमोर मोठ्यांनी देखील वर्तन करताना योग्य वर्तन असलं पाहिजे. कारण हे वय संस्कारक्षम वय आहे. कारण या वयामध्ये मुलं मोठ्यांचं पाहून वर्तन करत असतात आणि म्हणून मोठ्यांच्या वर्तनाचा परिणाम त्याच्या बालमनावर होत असतो आणि त्या बालमनावर जो परिणाम झालेला असतो तो फार प्रभावी परिणाम असतो. म्हणून या अवस्थेमध्ये अशा पद्धतीनं झपाट्याने त्यांची वाढ होते. अफाट म्हणजे मोठी वाढ होते आणि कसे बदल होतात हे आपण यामध्ये पाहिलेलं आहे. आता या अवस्थेमध्येच एक तक्त्या आधारे त्याचा विकास कसा होतो, मग तो शारीरिक विकास कसा होतो, कारक बदल कसे होतात, मानसिक विकास कसा होतो, सामाजिक आणि भावनिक विकास कसा होतो, हे या तक्त्याच्या आधारे आपल्याला अभ्यासाला दिलेलं आहे. यामध्ये अर्भकावस्था जी पहिली अवस्था दिलेली आहे जन्मोत्तर अवस्थेमध्ये, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास हा अतिशय तीव्र गतीनं होतो. जन्मावेळी त्याचे वजन 3.25 किलो ते 4.25 किलो दरम्यान, तर उंची त्याची 40 ते 46 सेंटीमीटर असते. 1 वर्षापर्यंत वजन दुपटीने तर उंची 15 सेंटीमीटरने वाढलेली असते. हे या अवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. अशा पद्धतीने या अवस्थेमध्ये शारीरिक विकास झालेला असतो. कसा तर तीव्र गतीने त्याची जन्मावेळी वजन 3.25 ते 4.25 किलो आणि उंची 40 ते 46 सेंटीमीटर असते आणि 1 वर्षापर्यंत वजन त्याचं दुपटीनं आणि उंची 15 सेंटीमीटरनं वाढते. अशा पद्धतीचा शारीरिक बदल या अवस्थेमध्ये मुलाचा झालेला असतो. कारक बदल कसा असतो? विविध हालचाली व कौशल्य ही विकासावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ बसणे, रांगणे, धावणे, वस्तू हातात धरणे इत्यादी कारक कौशल्य या अवस्थेमध्ये जे मुलं करतात त्यावर त्याचा कारक कौशल्याचा विकास अवलंबून असतो. कौशल्य ही शरीरातील अस्थी आणि स्नायूच्या पक्वतेवर अवलंबून असतात. जसं जसं त्याचं शरीर परिपक्व व्हायला लागतं तसं त्याच्या कृती आपल्याला दिसायला लागतात आणि त्याच्या कृतीमध्ये जशी वाढ होत असते तशा पद्धतीने त्याच्यामध्ये पक्वता निर्माण होते. वयाच्या 5व्या वर्षापर्यंत विविध क्रिया सफाईदारपणे करता येणे, उदाहरणार्थ पेन्सिल, कात्री पकडणे, शिडीवर चढणे. बघा तुम्ही आठवा, या वयामध्ये मुलं या गोष्टी करतात. कात्री नको म्हणलं तर घ्यायला जातात, कात्री हाताळायचा प्रयत्न करतात, शिडीवर चढायचा प्रयत्न करतात. ह्या गोष्टी जेव्हा त्या करतात त्यातूनच त्यांचा कारक कौशल्याचा विकास होत असतो. स्नायूवर ताबा प्राप्त होतो, उदाहरणार्थ चेंडू फेकणे, चेंडू पकडणे ह्या देखील कृती या अवस्थेमध्ये मुलं करत असतात. बॉल पकडणे, बॉल फेकणे, कॅच पकडणे असा प्रयत्न ते करत असतात. यातूनच त्याच्या कारक कौशल्याचा विकास होत असतो. आता याच्यात त्याचा मानसिक विकास कसा होतो हे सांगितलेलं आहे. वयाच्या 6व्या महिन्यापर्यंत आईचा आवाज व स्पर्श त्याला कळतो. बाकी त्याला समजत नाही, पण आईचा स्पर्श आणि आवाज त्याला वयाच्या 6व्या महिन्यापर्यंत समजत असतो. सभोवतालची माणसे, प्राणी इत्यादीबद्दल त्याला कुतूहल निर्माण होतं, कुतूहल वाटतं, कारण त्यानं कधी पाहिलेलं नसतं आणि जे पाहतं त्याला ते नवीन असतं आणि नवीन गोष्टीचं कुतूहल आपल्या सर्वांना असतं. अशा पद्धतीने त्याचा मानसिक विकास या अवस्थेत होत असतो. 3ऱ्या वर्षापासून कल्पनाशक्तीचा विकास होतो. तो कल्पना करायला लागतो 3ऱ्या वर्षापासून. स्मरणशक्ती
अतिशय तीव्र असते. बघा तुम्ही, लहान मुलं एखाद्या ठिकाणी गेली तर ते बरोबर सांगतात, आम्ही इथं आलो होतो, मागच्या वेळेस असं आलो होतो, तसं आलो होतो, हे घडलं होतं, ते घडलं होतं. म्हणजे एवढी स्मरणशक्ती त्यांची तीक्ष्ण आणि तीव्र असते. आणि विविध शब्दांचा तो वापर करतो. हे देखील मानसिक त्याच्या विकासामधलं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वेगवेगळे शब्द वापरतो, वेगवेगळ्या शब्दांचा विचार करतो तो. पुढचा मुद्दा आहे सामाजिक विकास. पहिल्या वर्षी कुटुंबापासून पुरताच तो मर्यादित असतो. त्याला कुटुंबाचीच ओळख असते, कुटुंबाच्या बाहेर नसतो, म्हणून कुटुंबापुरताच तो या पहिल्या वर्षापर्यंत मर्यादित असतो आणि कुटुंबापुरता त्याचा विकास होत असतो. हळूहळू विविध कृतीतून सामाजिक विकासात त्याच्या सुरुवात होते. जेव्हा तो शेजाऱ्याची ओळख होते, घरच्यांच्या मित्राची ओळख होते, घरातल्या सर्व व्यक्तीची ओळख होते आणि यातून त्याच्या सामाजिक विकासाला सुरुवात होते. दुसऱ्या वर्षापर्यंत मूल आत्मकेंद्री होते. बघा, हे कोणाचं आहे म्हणून त्याला विचारलं तर माझं म्हणतो. म्हणजे तो आत्मकेंद्री असतो. हा आत्मकेंद्री हा नॅचरल भाव आहे, प्रत्येकामध्ये असतो आणि लहान मुलांमध्ये हा थोडा अधिक पाहायला मिळतो. दुसऱ्याच्या वस्तू देखील असतील तर ते माझ्या म्हणून म्हणतो. एका वयाची दोन मुलं जर एकत्र ठेवली तर ते भांडणं करतात. त्याचं कारणच हे आहे. घरामध्ये एका वयाची जर दोन मुलं असतील तर ते हमेशा भांडणं करतात, आईवडिलांना त्रास देतात. त्याचं कारण आहे ते आत्मकेंद्री असतात. त्यानं जी वस्तू घेतलेली आहे दुसऱ्यानं ती त्याला हवी असते आणि त्याची वस्तू जरी असली तर ती माझी म्हणत असतो. म्हणजे ते आत्मकेंद्री असतात. उदाहरणार्थ स्वतःची खेळणी खेळणे. 4-5व्या वर्षी मुले एकत्र खेळतात. मुलांमध्ये मिसळून मित्रांमध्ये मित्र बनतात आणि मित्रांमध्ये बसून एकत्र खेळतात. अशा पद्धतीने त्याचा सामाजिक विकास व्हायला लागतो. नंतर मुलामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. एकत्र बसून जेवतात, एकत्र बसून डबा पार्टी करतात, सहकार्याला घेऊन खेळतात. अशा माध्यमातून त्याचा सामाजिक विकास व्हायला लागतो या अवस्थेत. आता या अवस्थेत भावनिक विकास कसा होतो हे आपल्याला पाहिजे. ज्या पद्धतीनं त्याचा सामाजिक विकास होतो त्या पद्धतीनं भावनिक विकास देखील त्यांचा होतो. त्यामध्ये अनुभव विश्व मर्यादित असतं मुलांचं. सुरुवातीला काही अनुभव नसतो, हे मर्यादित असतं. दुसरा मुद्दा आहे, एका वर्षाच्या मुलाचा विकास शारीरिक गरजांची निगडीत असतो. त्याच्या ज्या शारीरिक गरजा आहेत त्या गरजापुरता आणि गरजाशी निगडीतच असतो. त्यानंतर विविध भावना चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतात. उदाहरणार्थ राग, हर्ष, प्रेम हे दिसायला लागतं. त्याच्या हातातली एखादी वस्तू घेतली तर त्याला राग येतो. त्याला आवडणारी वस्तू एखादी दिसली तो हसतो. हे भाव त्याच्यामध्ये दिसायला लागतात. आईकडे पटकन हसत जातो. हे प्रेम त्याच्यामध्ये दिसायला लागतं. अशा पद्धतीने त्याचा भावनिक विकास होतो. भावनिक विकासात 6 महिन्याचे मूल व 5 वर्षाचे मूल यामध्ये बरीच तफावत असते. 6 महिन्याच्या मुलामध्ये आणि 5 वर्षाच्या मुलामध्ये खूप फरक यामध्ये दिसून येतो. मूल 5व्या वर्षी कृतीतून भावनाविष्कार करते. उदाहरणार्थ उड्या मारणे, नाचणे. हे 5व्या वर्षी मूल कृतीतून करते, कारण त्याच्या कारक कौशल्याचा पण विकास झालेला असतो आणि त्यामधून तो भावनिक एखादी गोष्टीची आनंद झाली तर तो उड्या मारून टाळ्या वाजवतो, उड्या मारतो, नाचतो. एखाद्या गोष्टीचा राग आला तर तो आपटतो, हातपाय झटकतो.
ह्या गोष्टी देखील दिसायला लागतात. अशा पद्धतीनं या अर्भकावस्था आणि पूर्व बाल्यावस्था वय वर्ष 0 ते 6 मानली आहे. या अवस्थेमध्ये मुलांचा शारीरिक विकास कसा होतो, कारक कौशल्याचा विकास कसा होतो, त्यांचा मानसिक विकास कसा होतो, त्यांचा सामाजिक आणि भावनिक विकास कसा होतो, हे वरील तक्त्याच्या आधारे सविस्तररित्या विश्लेषण करून आपण पाहिलेलं आहे. यावरून तुम्हाला आता या अवस्थेमध्ये बालकांचा विकास कसा होतो हे अगदी स्पष्ट झालेलं असेल. आता यातला पुढचा घटक जो आहे तो म्हणजे पूर्व बाल्य अवस्थेचे शैक्षणिक महत्त्व हे आपल्याला पाहायचे. ते आपण आजच्या ऐवजी वेळेअभावी उद्याच्या तासिकेत पाहू. पूर्व बाल्यावस्थेचे शैक्षणिक महत्त्व हा जो मुद्दा आहे, या महत्त्वातले जे काही 5-6 पॉईंट्स आहेत, या पॉईंट्स आधारे पूर्व बाल्यावस्थेतील शैक्षणिक महत्त्व हा घटक आपण उद्याच्या तासिकेत पाहूया. आज इथं आपण थांबू.